तुम्ही घेत असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला खरंच हवी असते का? की दुसऱ्याकडे पाहिल्यानंतर ती अचानक तुम्हाला हवीशी वाटते? हा छोटासा फरक समजला तर आयुष्यभरात तुमचे खूप पैसे वाचू शकतात. एकदा तुमच्या घरात नजर फिरवा, कपाट उघडा, किचन बघा किंवा तुमच्या ऑनलाईन शॉपिंगच्या जुन्या ऑर्डर बघा. अशा किती वस्तू सापडतील ज्या घेताना वाटलं होतं हे मला हवंच आहे, पण आज काही कपडे अजूनही तसेच पडलेत. काही वस्तू एकदा दोनदा वापरल्या आणि काही तर आपण का घेतल्या हेही आठवत नाही, पण त्यासाठी दिलेले पैसे ते मात्र परत आले नाहीत. आणि इथेच खरी गोष्ट आहे. आपण मोठ्या खर्चाचा खूप विचार करतो, पण छोटे छोटे खर्च, 500 रुपये, 1000 रुपये, सेल म्हणून 2000 रुपये, फूड ऑर्डर, नको असलेले कपडे, आणि आपण म्हणतो एवढ्याने काय फरक पडणार आहे. एका वेळी कदाचित नाही, पण हाच प्रश्न जर आपण महिनोन-महिने, वर्षानुवर्ष विचारत राहिलो तर एवढ्याने काय फरक पडणार? कदाचित फरक खूप मोठा पडतो. समजा तुमचा आयफोन व्यवस्थित चालतोय, पण नवीन मॉडेल पाहिला आणि मन म्हणालं घेऊया. इथे एक छोटासा प्रश्न विचारा, माझ्या फोनला खरंच बदलायची गरज आहे की मला फक्त नवीन फोन हवा आहे? हाच फरक आहे नीड आणि वॉन्ट. नीड म्हणजे ज्याची खरंच गरज आहे आणि वॉन्ट म्हणजे मिळाली तर छान वाटेल, पण नाही मिळाली तरी आयुष्य व्यवस्थित चालेल. आणि लक्षात ठेवा, वॉन्ट्स चुकीच्या नाहीत, पण प्रत्येक वॉन्ट पूर्ण करणं आपल्याला खरंच आवश्यक आहे का? कारण आज तुम्ही वाचवलेले पैसे फक्त बँक अकाउंटमधला एक नंबर नाही. कदाचित उद्या घरात अचानक मोठा खर्च आला तेव्हा ते पैसे कामी येतील. कदाचित मुलाच्या एखाद्या गरजेसाठी, कदाचित तुमच्या एखाद्या मोठ्या स्वप्नांसाठी, कदाचित फॅमिलीसोबत एखाद्या अनुभवासाठी, किंवा कदाचित या महिन्याचा खर्च कसा होणार या प्रश्नाचं थोडंसं टेन्शन कमी करण्यासाठी. म्हणून सेविंग म्हणजे आज स्वतःला प्रत्येक गोष्टीसाठी नाही म्हणणं नाही. सेविंग म्हणजे आजच्या छोट्या इच्छेपेक्षा उद्याच्या मोठ्या गरजेला थोडं महत्त्व देणं. म्हणून मला या व्हिडिओमधून तुम्हाला फक्त एक सवय द्यायची आहे. थिंक ट्वाइस बिफोर यू बाय. पहिल्यांदा मन म्हणेल मला हे हवंय, ठीक आहे, पण लगेच बाय करण्याआधी दुसऱ्यांदा स्वतःला विचारा, मला खरंच याची गरज आहे का? मी हे घेतलं नाही तर माझ्या आयुष्यात खरंच काही अडणार आहे का? आणि एक खूप पॉवरफुल प्रश्न, ही वस्तू मला आज जास्त महत्त्वाची आहे की हे पैसे माझ्याकडे राहणं? कधी कधी उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. आणि सेल, 50% ऑफ, आजचा शेवटचा दिवस. आपल्याला वाटतं 2000ची वस्तू 1000 मध्ये मिळाली, 1000 रुपये वाचले. पण जर त्या वस्तूची तुम्हाला गरजच नव्हती तर 1000 रुपये वाचले नाहीत, 1000 रुपये खर्च झाले. हा एक विचार लक्षात ठेवला तर अनेक अननेसेसरी परचेसेस तुम्ही थांबवू शकता. आजपासून एक छोटासा रूल करा. इसेन्शियल नसलेली एखादी वस्तू घ्यावीशी वाटली तर लगेच बाय करू नका. 24 तास थांबा. दुसऱ्या दिवशीही तितकीच हवी असेल आणि तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर घ्या, एन्जॉय करा. पण कदाचित दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःच म्हणाल राहू दे, खरं तर मला याची गरजच नाही. आणि त्या दिवशी तुम्ही फक्त 500 किंवा 2000 वाचवलेले नसतील, तुम्ही एक नवीन सवय तयार केलेली असेल. मॉर्गन हाउसेल यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये पैशाबद्दल एक महत्त्वाचा विचार वारंवार समोर येतो. पैसा फक्त आपण काय विकत घेतो यात दिसत नाही. आपण जे पैसे खर्च न करता ठेवतो त्यातही आपली आर्थिक ताकद असते. आणि आयुष्यात
माझ्यासाठी इतकं पुरेसे आहे हे कळणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येक वेळी दुसऱ्यांकडे पाहून आणखी हवं असेल तर पुरेसं कधीच येणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला इच्छा सोडा असं अजिबात म्हणणार नाही. चांगलं कमवा, चांगल्या गोष्टी घ्या, ट्रॅव्हल करा, फॅमिलीसोबत एन्जॉय करा. पैसा वापरण्यासाठीही असतो, पण आजची प्रत्येक छोटी इच्छा पूर्ण करताना उद्याच्या स्वतःला विसरू नका. कारण तुम्ही वाचवलेले पैसे 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये फक्त पैसे नाहीत, ते तुमच्या उद्याच्या आयुष्यासाठी ठेवलेले छोटे छोटे पर्याय आहेत. म्हणून पुढच्या वेळी बाय नाऊ दिसलं तर 2 सेकंद थांबा आणि स्वतःला विचारा, मला खरंच याची गरज आहे की मला आता फक्त हे हवंसं वाटते? आणि कदाचित हा एक छोटासा प्रश्न तुमचे आयुष्यभरात खूप मोठे पैसे वाचवू शकतो. अशाच आयुष्याकडे नव्याने पाहायला लावणाऱ्या विचारांसाठी जीवन सुंदर आहे सोबत जोडलेले राहा. कारण जीवन सुंदर करण्यासाठी प्रत्येक गोष्ट विकत घेण्याची गरज नसते. कधी कधी योग्य वेळी नको म्हणता येणंही गरजेचं असतं.